लगेच जागेवर माझ्या खर्च दाखल करायचा. मग बोलतोय ना मी, मला कळू द्या. ऐका ना मॅडम, तुमच्या घरचं जेव्हा पुढे जाईल ना, अशी जर परिस्थिती होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल. तो पेशंट वाढलाय ना, तर एक महिन्यापूर्वी त्याचे वडील वाढलेले, त्याच्यातनं सावरला नाही, सावरला हा वाढलेला, त्याला 3 वर्षांची मुलगी आहे. मी रात्री 10:30 वाजता पेशंट वाढतो, सकाळी 12 वाजेपर्यंत तुम्ही इन्शुरन्स असून जर सोडत नाही ना, मी घेणार का जबाबदारी त्याची बायको आहे, तिची हाल काय ते बघा. ऐका ना, त्यांची जर मैताची बायको आहे, तुम्हाला ऑलरेडी तुम्ही 12 तासाचे टोटल 3.5-3.5 लाख रुपये बिल केलं त्याचं. एवढं करून काल बसणं आज पण त्यांच्या भावनेशी का खेळले तुम्ही? काय खेळले भावनेवर सांगा मॅडम. तुम्ही आता ऐका ना 2 मिनिटं, माझ्यासमोर तुम्ही मला काय म्हणलंय, तुम्ही अलाउड टू गो केले. मेहरबानी केली का मॅडम तुम्ही? केव्हा केली तुम्ही? 14 तासानंतर अलाउड टू गो का? मग तुम्ही ऐका ना, इन्शुरन्स मग असं आहे का माणूस? मॅडम याच्यामध्ये ना तुम्ही असं आहे का, तुमचं धर्मादायचं हॉस्पिटल आहे, इन्शुरन्स असलं म्हणून का तुम्ही यातनं पैसे मिळणार नाही तुम्हाला? मला तुम्ही ना लेखीमध्ये मला खुलासा द्यायचा तुमच्याकडनं, तुम्ही 14 तास त्या पेशंटला का थांबवलं? तुमचा एक जागेवर माणूस नाही, जो ट्रीटिंग डॉक्टर होता ना तो रात्री तिथे नाही, त्यांनी त्यांच्या मनाने तिथं डीसीचं त्यामध्ये कारण दिलं डेथ सर्टिफिकेटवरती. सकाळी 7 वाजल्यापासून माणसं थांबलेले, तुम्ही 9 वाजल्याशिवाय कोणी येणार नाही. म्हणजे मेल्यानंतर पण त्या माणसाने प्रत्यक्ष बसायचं का त्याच्यामध्ये? रूल तुम्ही आम्हाला सांगताय पेशंटच्या नातेवाईकांना, रात्री जो तुमचा डॉक्टर ट्रीटमेंट करून जातोय त्याला आउट करताना त्या पेशंटला काय झाले याची प्रोसिजर करून जाता येत नाही. पेशंटच्या नातेवाईकांनी सकाळी येऊन यांच्या हातापाय पडत बसायचं का? हे रूल सांगणार, हे यांच्या टायमिंगला येणार. 24 तास सर्व्हिस पाहिजे ना सर. त्या बाईची तिची परिस्थिती बघा, तिचा सासरा 1 महिन्यापूर्वी वारलाय, तिचं नवरा आज वारलेलं, काय त्या बाईने करायचं? 12-14 तास तिच्या मानसिकतेबरोबर खेळायचा प्रकार नाही का? तर कशासाठी? तुम्हाला ऑलरेडी इन्शुरन्स आहे ना, वरचे 50 आणि वरनं तुम्ही काय सांगताय मॅडम की 50,000 डिपॉझिट आहे, वरचं तुम्हाला क्रेडिट दिलंय. अहो मी यांना तुमचं हॉस्पिटल फोडून टाकेल. कसलं क्रेडिट हो? माणूस गेला, तुम्हाला त्याच्याबद्दल काही किंमत नाही का? मला नाही, मला मी बॉडी ताब्यात घेणार नाही, मला हॉस्पिटलकडनं मला रिटर्न मध्ये पाहिजे. यांचा हा सेकंड प्रकार आहे. मागे पण आहे ना सेम परिस्थिती. हे लोक काय करतात मग, आमच्या वरिष्ठ नेत्यांना याला त्याला फोन करणं, आमच्यावर दबाव आणणार. कशासाठी? तुम्ही खरे आहे ना माझं, म्हणून मी म्हणलं बाहेर बोला. जर हे खरे आहेत ना साहेब, पब्लिक मध्ये मला उत्तर देऊ द्या. मला इथे मला रिटर्न मध्ये मी तोपर्यंत बॉडी ताब्यामध्ये घेणार नाहीये. काय 14 तास दिले झालाय ना, यांनाच किंमत नाही ना. मला काय ठीक आहे, माझी मानसिकता आहे, होऊ द्या, मी त्यांना पण ऍडमिट करतो. हे काय बदल मला जमणार नाही. मला तुम्ही लोकांनी रिटर्न मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये लिहून द्या. आणि हा सेकंड प्रकार तुमच्या हॉस्पिटलमध्ये झालेला. नेहमी तुम्ही जहांगीर म्हणजे का तुम्हाला, म्हणजे आम्ही विश्वासानं देव माणूस तुमच्याकडे येतो ना, मेल्यानंतर तुम्ही मेलेल्या माणसं टाळोबरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे हा.